हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर आहे फर्स्ट होल्डिंग कंपनी अकाउंट्स, इलिस्ट्रेशन नंबर 1, पेज नंबर 1.17 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण या लेसनबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. ह्याच्यामध्ये 2 कंपन्या असतात. एक असते होल्डिंग कंपनी म्हणजे एक पॅरेंट कंपनी म्हटलं जातं आणि दुसरी असते सबसिडरी कंपनी म्हणजे ती मायनॉरिटी कंपनी असते. तर जी होल्डिंग कंपनी आहे ती मायनॉरिटी कंपनीचे 1/4 शेअर्स ॲक्वायर करते आणि मग ते किती रुपयाला ॲक्वायर केलेले आहेत, कोणत्या तारखेला ॲक्वायर केलेले आहेत, किती शेअर्स ॲक्वायर केले, कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीला ॲक्वायर केलेलं आहे ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करताना मदत म्हणजे इझी जाऊ शकतं. तर बघा इथं सांगितलेलं आहे ए लिमिटेड ॲक्वायर्ड 16,000 इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड ऑफ ₹10 each ऑन 31 मार्च 2020. इथं काय सांगितलेलं आहे बघा, ए लिमिटेड कंपनीनं 16,000 इक्विटी शेअर्स हे बी लिमिटेडचे ॲक्वायर केलेले आहेत. ए लिमिटेडनं बी लिमिटेडला ॲक्वायर केलं. ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे 16,000 शेअर्स, एक शेअर्स 10 रुपयाचा होता, तो 31 मार्च 2020ला ॲक्वायर केलेला आहे. म्हणजे एनं बीला ॲक्वायर केलं हे समजणं गरजेचं आहे. कोणी कोणाला ॲक्वायर केलं, ए लिमिटेडनं बी लिमिटेडला ॲक्वायर केलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड ॲज ऑन दॅट डेट वेअर ॲज अंडर. म्हणजे त्यांनी आपल्याला ए लिमिटेड आणि बी लिमिटेडची एक बॅलन्स शीट दिलेली आहे, कंबाईन बॅलन्स शीट. तर ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे शेअर कॅपिटल आहे इश्यूड सबस्क्राईब्ड अँड पेड ऑफ कॅपिटल इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. ए लिमिटेड आणि बी लिमिटेड असे 2 कॉलम आहेत. इक्विटी शेअर्स दिलेला आहे, जर्नल रिझर्व्ह दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर बिल्स पेएबल आहे इन्क्लुडिंग ₹3,000 पेएबल टू ए लिमिटेड. आता ह्याचा अर्थ काय आहे की समजा ए लिमिटेडचे बिल्स पेएबल आहेत तर त्याचा अर्थ असा आहे की जे 3,000 आहेत ह्याच्यामध्ये हे कोणाचे इन्क्लूड आहेत तर ते इन्क्लुडिंग ए लिमिटेड. बी लिमिटेडमध्ये ए लिमिटेडचे, याचा अर्थ इथं बिल्स पेएबल दिलेला आहे. कोणाच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, बीच्या कॉलममध्ये आहे. किती अमाऊंट आहे, 3,000. तर ह्याचा अर्थ असा आहे की 3,000 रुपये हे एचे बिल्स रिसिवेबल आहेत. हे लक्षात ठेवा. इथं बिल्स पेएबल बीचे असतील तर हे 3,000 इन्क्लूड. आता तुम्हाला जास्त नाही कळलं तर हे लक्षात ठेवा, इन्क्लूड म्हणजे ॲड झालेले आहेत तर ते लेस करावे लागतात. इकडं बिल्स पेएबल असेल तर इकडं बिल्स रिसिवेबल, ह्या दोघांना कम्पेअर करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ जर समजा एचे बिल्स रिसिवेबल असतील तर ते बीच्या दृष्टीने बिल्स रिसिवेबल असतील. आणि जर समजा एचे बिल्स पेएबल, आता इथं बघा इथं काय सांगितलेलं आहे की बीचे बिल्स पेएबल आहेत 8,400 आणि त्याच्यामध्ये 3,000 रुपये हे एचे आहेत. तर याचा अर्थ एचे 3,000 रुपये ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर काय करायचं आहे, याच्यातून लेस करायचं आहे. इन्क्लूड म्हणजे ॲड झालेलं आहे ते मायनस करायचं आहे. तर तुम्ही इफेक्ट करताना जर असं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल तर तुम्ही काय करायचं आहे की इन्क्लूड म्हणजे ॲड झालेले आहे ते लेस करायचे. बिल्स पेएबलमधून पण 3,000 लेस करायचे आणि बिल्स रिसिवेबलमधून पण 3,000 रुपीज लेस करायचे जेव्हा तुम्ही कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल तेव्हा. तर पुढं सांगितलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत दोघांचे. ॲसेटला काय काय दिलेलं आहे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. बट हे सेंटेन्सेस महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन बी लिमिटेड ॲट कॉस्ट 3,40,000. ह्याला ना आपण थोडंसं टिक करून ठेवूया. 3,00,000 रुपीज जी अमाऊंट आहे 3,40,000 ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कुणी केली, बी लिमिटेडमध्ये. ए लिमिटेडनं बघा, ए लिमिटेडची ॲसेट आहे, याचा अर्थ ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स 3,40,000ला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर पुढे आहे स्टॉक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल. त्याच्यामध्ये मी आता सांगितलेलं आहे इन्क्लूड म्हणलं की ॲड झालं, हे लेस करायचे आहे 3,000. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल दोन्ही साईडला ते काय होणार आहे, लेस होणार आहे. कॅश ॲट बँक दिलेला आहे. तर पुढे सांगितलं यू आर सप्लाइड विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. द डायरेक्टर आर ॲडवाइज दॅट लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड आर अंडर व्हॅल्यूड बाय ₹20,000. आता तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपली ॲसेट जी आहे ती अंडर व्हॅल्यू झालेली आहे. आता तुम्हाला असं वाटेल अंडर म्हणजे काय तर कमी झालं, तर ते कमी नाही झालं. अंडर व्हॅल्यूचा अर्थ आहे इथं जास्त झालं म्हणजे अंडर व्हॅल्युएशन.
याचा अर्थ लँड अँड बिल्डिंग ही जी तुमची ॲसेट आहे त्याची किंमत 20,000 रुपयांनी वाढलेली आहे, म्हणजे तुमचा प्रॉफिट झालेला आहे 20,000 रुपयाचा. जी तुमची लँड अँड बिल्डिंग होती इथं बघा बी लिमिटेड, आता इथं काय सांगितलं, द डायरेक्टर आर ॲडवाइज दॅट लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडची जी लँड अँड बिल्डिंग आहे हे नीट लक्षात ठेवा, कोणाची आहे तर बीची लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झालेली आहे 20,000 रुपीजनी, म्हणजे 1,80,000 होती, आता 20,000 वाढली, म्हणजे त्याची प्राइस झाली 2,00,000 रुपये. अँड प्लांट अँड मशिनरी ऑफ बी लिमिटेड आर ओव्हर व्हॅल्यूड बाय 10,000. आता तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा, अंडर व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला वाटतं कमी नाही तर ती जास्त झाली, आणि ओव्हर व्हॅल्यू म्हणजे आपल्याला वाटतं जास्त आहे तर जास्त नाही, तर उलट रिव्हर्स लक्षात ठेवायचं आहे, ती काय झाली कमी झाली 10,000नी. कोणाची कमी झाली, बी लिमिटेडची झाली, हे लक्षात ठेवा. बी लिमिटेडची व्हॅल्यू काय झालेली आहे, कमी झालेली आहे 10,000 रुपीजनी. कशाची तर प्लांट अँड मशिनरीची. तर तुम्ही काय करा, इथं प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग ह्या दोघांना स्टार करून ठेवा, म्हणजे कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या वेळेस आपल्याला ते ॲड लेस करता येईल. जी अंडर व्हॅल्यू झाली ती ॲड करायची आणि ओव्हर व्हॅल्यू झाली ती लेस करायची आहे. कोणाच्या प्राइसमधून तर बी लिमिटेड कंपनीच्या ॲसेटमधून एक लेस होणार आहे आणि एक ॲड होणार आहे. पुढे सांगितलेलं आहे, द सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड ₹12,000 ड्यू टू बी लिमिटेड. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत इथं बघा, सन्ड्री क्रेडिटर्सला आपण इथं स्टार करून घेऊया, कारण त्यांनी असं सांगितलंय की जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत कोणाचे आहेत, ए लिमिटेडचे आहेत, त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेत 12,000 रुपये. तर इथं सन्ड्री क्रेडिटर्स अँड सन्ड्री डेटर्स दोन्ही एकमेकाचे करस्पॉन्डन्स आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे देणकरी आहे आणि डेटर्स म्हणजे मिळणारे ॲसेट आहे, ही लायबिलिटी आहे. तर ह्या दोघांना कम्पेअर करायचं. ह्याच्यातून लेस केलं बघा, इथे इन्क्लूड लिहिलं की नेहमी लक्षात ठेवा, इन्क्लूड म्हणजे ॲड झाले ते आपल्याला लेसच करायचं आहे. हे तुम्ही 12,000 रुपये 12,000 लेस फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्समधून तुम्ही ए लिमिटेडच्या सन्ड्री क्रेडिटर्समधून लेस करणार आहात, तसंच तुम्ही सन्ड्री डेटर्समधून पण तुम्हाला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. पुढे सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द कॅन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट at 31st March 2020 along with necessary consolidated working note पण तुम्हाला करायची आहे आणि त्याची एक बॅलन्स शीट तुम्हाला बनवायची आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेतलेला आहे. सॉल्व करताना ज्या स्टेप सांगणार आहे त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, इथं क्वेश्चन मी समोर ठेवलेला आहे. आपल्याला वर्किंग नोट करायची आहे. इथं सांगितलेलं आहे कॉन्सॉलिडेशन वर्किंग्स करायचं आहे आणि आपल्याला एक कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे 31 मार्च 2020ची. सर्वात प्रथम आपण वर्किंग नोट करून घेऊया. तर बघा इथं मी लिहिलेलं आहे कॉन्सॉलिडेशन्स वर्किंग नोट. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम हे लिहिणं गरजेचं आहे, कोणत्या कंपनीला आपण कोणत्या तारखेला ॲक्वायर केलेलं आहे, कोणी कोणाला खरेदी केलं आणि कोणत्या तारखेला खरेदी केलं आणि किती शेअर्स ॲक्वायर केले हे लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मी सर्वात प्रथम लिहिलं, ए लिमिटेड ॲक्वायर्ड इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड. इथलंच बघून लिहायचं आहे, तुम्हाला मनाने काही लिहायची गरज नाही. ए लिमिटेड ॲक्वायर्ड, तुम्ही असं पण लिहू शकता, ए लिमिटेड ॲक्वायर्ड 16,000 इक्विटी शेअर्स ऑफ बी लिमिटेड असं इथं लिहायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं कोणी कोणाला ॲक्वायर केलं आणि कोणत्या तारखेला केलं. इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं बघा, ऑन 31 मार्च 2020. मी लिहिलं इथं ऑन 31 मार्च 2020. ह्या तारखेला 31 मार्च 2020ला ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केले. आता दुसरा पॉईंट आपल्याला, हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट आपल्याला असं सांगायचं आहे की ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे किती शेअर्स ॲक्वायर केले ते सांगायचं आहे. म्हणून मी खाली लिहिणार आहे शेअर्स ऑफ ए लिमिटेड. इथं लिहिते शेअर्स ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. म्हणजे शेअर्स ऑफ ए लिमिटेडमध्ये इन म्हणजे मध्ये बी लिमिटेडचे शेअर्स किती आहेत, म्हणजे ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे किती शेअर्स ॲक्वायर केले. आता इथं फॉर्म्युला लक्षात ठेवा, शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड डिवाइड बाय shares issued by B Limited.
आता बघा, शेअर्स ॲक्वायर केले ए लिमिटेडनं किती शेअर्स ॲक्वायर केले आणि बी लिमिटेडनं किती शेअर्स इश्यू केलेले होते. आता इथं बघा, इथं सांगितलेलं आहे 16,000 शेअर्स काय केलेत, ॲक्वायर्ड केलेत. हे नीट लक्षात ठेवा. ए लिमिटेडनं काय केलंय, 16,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. म्हणून मी इथं लिहिणार आहे 16,000 शेअर्स. ॲक्वायर किती केले ए लिमिटेडनं, 16,000. आणि इश्यू किती केलेले होते शेअर्स बघा, इथं बी लिमिटेडचे बघायचे आहे. जिथं आपण काय लिहिलंय, शेअर्स इश्यूड बाय बी लिमिटेड. मग बी लिमिटेडनं किती शेअर्स इश्यू केले होते इथं बघायचं आहे. बघा, त्यांचं कॅपिटल किती आहे, तर 2 लाख आहे. एक शेअर्स आहे 10 रुपयाचा. म्हणजे त्यांनी किती शेअर्स इश्यू केले ते मी तुम्हाला दाखवते. बघा, 2 लाख अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ ईच शेअर्स. ईच शेअर्स कितीचा होता, तर 10 रुपयाचा होता. मग आपण काय करायचं आहे, या झिरोला हा झिरो कट केला. किती राहिले मग, 20,000. हे आहेत नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स कोणाचे आहेत, हे 20,000 शेअर्स, तर बी लिमिटेडचे. म्हणजे इथं आपल्याला सांगितलं ना 2 लाख, एक शेअर्स आहे 10 रुपयाचे. इथं बघा 2 लाख, एक शेअर्स आहे 10 रुपीजचा. मग 2 लाख डिवाइड बाय 10 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू आली, नंबर ऑफ शेअर्स आले, व्हॅल्यू नाही म्हणता येणार, नंबर ऑफ शेअर्स आहेत 20,000. तर 20,000 म्हणजे शेअर्स होते किती, त्यांनी इश्यू केलेले होते शेअर्स, 20,000 शेअर्स विकले होते बी लिमिटेडनं पब्लिकमध्ये. त्यातले 16,000 शेअर्स कोणी घेतले, ए लिमिटेडनं खरेदी केले. बघा, 1/4 पेक्षा जास्त शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत. कोणाचे, बी लिमिटेडचे, ए लिमिटेडनं. मग ह्याला तुम्ही काय करायचं आहे, त्यांचा रेशो काढायचा आहे. कसा काढणार बघा, 16,000 डिवाइड बाय इथली जी व्हॅल्यू आहे तेच मी इथं पुट करते, 16,000 डिवाइड बाय 20,000. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो कट झाले. आता हे दोघं जण कोणाच्या टेबलमध्ये आहेत, 4च्या आहेत. बघा, 4 4 जा 16, 4 5 जा 20. म्हणजे अमाऊंट आली, हे सॉरी नंबर आला 4 डिवाइड बाय 5. हे आहेत रेशिओ. हा काय आहे, रेशिओ. मग मी इथं लिहिणार आहे 4 डिवाइड बाय 5. हा रेशो काढणं खूप गरजेचं आहे. आपण कसा काढला बघा, काय केलं, 16,000 डिवाइड बाय 20,000, त्याचा रेशो काढला आपण 4/5. हा झाला रेशो. महत्वाचा आहे, सेकंड वर्किंग नोट झालेली आहे. आता आपल्याला कळलं की 4/5 म्हणजे बी लिमिटेडचे, ए लिमिटेडनं किती शेअर्स घेतले, बी लिमिटेडचे 16,000 शेअर्स होते, त्यातले बी लिमिटेडचे 20,000 शेअर्स होते, त्यातले 16,000 शेअर्स ए लिमिटेडनं खरेदी केलेले आहेत किंवा ॲक्वायर केलेले आहेत. त्यांचा रेशो आला 4/5. आता आपल्याला त्याच्यानंतरचं तिसऱ्या नंबरचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॅपिटल स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस. कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट होईल का लॉस होईल माहिती नाही, म्हणून मी दोन्ही नावं इथं पुट केलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे की हे बी लिमिटेडचं आपण वर्किंग नोट करतो. हे जे रेड पेनने लिहिते मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवलं. इथं फक्त बी लिमिटेडच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. इथं ए अँड बीच्या घेतल्या, म्हणजे ए न किती ॲक्वायर केले आणि बीचे शेअर्स किती होते. आता आपल्याला काय करायचं आहे की बी लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस काढायचा आहे. जेव्हा ती ए लिमिटेडने ॲक्वायर केली तिच्या अगोदरचा प्रॉफिट अँड लॉस किती होता, कोणाचा, तर बी लिमिटेडचा. बी लिमिटेडचा कॅपिटल प्रॉफिट. आता थोडंसं इथं समजून घ्या. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय की कंपनी काय करते की जी कॅपिटल येतं त्या कॅपिटलमधून ॲसेट ॲक्वायर करते आणि ॲसेट ॲक्वायर केल्यानंतर ती ॲसेटची किंमत वाढली तर कॅपिटल प्रॉफिट झाला, कमी झाली तर कॅपिटल लॉस झाला. आणि जेव्हा आपण कंपनीला जो नेट प्रॉफिट होतो त्यातला नेट प्रॉफिटमधली 20% किंवा 25% अमाऊंट काय केली जाते, रिझर्वला ठेवली जाते, राखीव ठेवली जाते, संकट काळी ती उपयोगी पडावी म्हणून. मग तो जो कॅपिटल प्रॉफिट आहे तो म्हणजे ॲसेट इन्क्रीज झाल्यानंतर कॅपिटल प्रॉफिट होतो, ॲसेट डिक्रीज झाल्यानंतर कॅपिटल लॉस होतो आणि जो जर्नल रिझर्वला आपण अमाऊंट ट्रान्सफर केलेली असते ते प्रॉफिटच असतो. आणि अशा सगळ्या म्हणजे कॅपिटल प्रॉफिट, जर्नल प्रॉफिट अँड लॉस बघा काय काय येतं. प्रॉफिट अँड लॉस येतो, जर्नल रिझर्व येतो, ॲसेट इन्क्रीज अँड ॲसेट डिक्रीज ह्याचा मिळून कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस होतो. तर सर्वात प्रथम आपण इथं बघा ह्याच्या आतमध्ये मी घेते स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट.
त्याच्यामध्ये जर्नल रिझर्व्ह घेऊया आपण. जर्नल रिझर्व्ह कशाचा असतो तर कंपनी काय करते, जो प्रॉफिट होतो त्यातली जी अमाऊंट काय केलेली असते, काही पैसे आपण साईडला ठेवलेले असतात संकट काळात आपल्याला उपयोगी पडावे म्हणून. तर हे कंपनीचेच पैसे असतात म्हणून त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो, किंवा त्याला आपण इथं जर्नल रिझर्व्ह म्हणलं. जर्नल रिझर्व्ह मध्ये ठेवलेले पैसे कधी तर आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये सांगितले 31 मार्च 2020. तर जर्नल रिझर्व्ह आहे बघा इथं 1,20,000. मी इथं लिहिले बी लिमिटेड. तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, बी लिमिटेडच्या घ्यायच्या आहेत. मी इथं डेट लिहिते 31 मार्च 2020, म्हणजे 31 मार्च 2020 त्या ए लिमिटेडनं बी लिमिटेडला अक्वायर केलंय. म्हणजे 31 मार्च 2020 पर्यंत बी लिमिटेडकडे जेवढा पण जर्नल रिझर्व्ह होता म्हणजे तो प्रॉफिटच होता. किती होता बघा इथं सांगितलेलं आहे 1,20,000. मग मी इथं अमाऊंट लिहिते 1,20,000. 1,20,000 रुपये प्रॉफिट होता त्यांच्याकडे. अजून काय होतं, प्रॉफिट अँड लॉस. बघा इथं क्वेश्चन मध्ये जर लायबिलिटीला दिला असेल तर तो प्रॉफिट असतो आणि ऍसेटला असेल तर लॉस असतो. इथं आपण मगाशी रीड केलंय बघा प्रॉफिट अँड लॉस बी लिमिटेडचा. म्हणजे याचा अर्थ हा प्रॉफिट. आता तुम्हाला असं वाटेल की प्रॉफिट पण लिहिलंय अँड लॉस पण लिहिलंय, मग नक्की काय समजायचं. तर जर लायबिलिटीला असेल तर तो प्रॉफिट असतो. कसा प्रॉफिट असतो बघा, लायबिलिटी म्हणजे देणं आहे, द्यायचं आहे. प्रॉफिट कोणाचं असतो तर शेअर होल्डरांचं असतं. शेअर होल्डरांना हे पैसे द्यायचे असतात म्हणून ते लायबिलिटीला असतं. तर आणि ऍसेटला मिळणार आहे, ऍसेटचा अर्थ घ्यायचे आहेत, मिळणार आहे कोणाकडून. तर जर समजा आपला लॉस झाला तर आपण काय करतो की जे ओनर आहे तो ओनर काय करतो, बिअर करतो, म्हणून ते ऍसेटला येतं. तर हा काय आहे, प्रॉफिट आहे 36,000. तर लिहा प्रॉफिट. हा कधीचा प्रॉफिट आहे तर 31 मार्च 2020 आहे. इथं लिहा प्रॉफिट अँड लॉस. तर हा प्रॉफिट आहे, लक्षात ठेवा. जेव्हा पण लायबिलिटीला येईल प्रॉफिट अँड लॉस 31 मार्च 2020. हा काय आहे, प्रॉफिट आहे 36,000 इथला. बी लिमिटेड मी इथं लिहिलेला आहे, बी लिमिटेडचा प्रॉफिट आहे 36,000. त्याच्यानंतर आपल्याला इथं दोन गोष्टी क्वेश्चन मध्ये सांगितलेल्या आहेत की एक व्हॅल्यू बघा इथं लिहिलेलं आहे. आपल्याला जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द डायरेक्टर आर ॲडवाइज दॅट लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड आर, बी लिमिटेडची, म्हणून मी इथं लिहिलंय बी लिमिटेड. बी लिमिटेडची जी लँड अँड बिल्डिंग आहे इथं आणि बी लिमिटेडचा कॉलम बघा किती आहे. बी लिमिटेडची लँड अँड बिल्डिंग 1,80,000 ती अंडर व्हॅल्यू झालेली आहे. लँड अँड बिल्डिंग ऑफ ₹20,000, 20,000 रुपयांनी लँड अँड बिल्डिंग काय झालेली आहे, अंडर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्यू म्हणजे ती जास्त झालेली आहे म्हणून आपण इथं काय करणार आहोत, त्याची व्हॅल्यू ऍड करणार आहे. म्हणून मी इथं लिहिणार आहे 3 नंबर. अंडर व्हॅल्युएशन इथं लिहिलंय बघा, अंडर व्हॅल्युएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग. इथं खाली घेते ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडची कितीनी झाली बघा इथं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे ₹20,000 म्हणून मी इथं ₹20,000 ऍड करणार आहे. मग आता ह्याची टोटल, कारण अजून दुसरं काय नाही, एक दुसरी आहे एक ऍसेट अजून एक आहे 10,000 रुपीची, ती काय झालेली आहे, ओव्हर व्हॅल्यू झाली. ओव्हर व्हॅल्यू म्हणजे कमी झालेली आहे, त्याला आपण लेस करणार आहोत. ह्याची टोटल करा किती येते बघा, त्याची टोटल येते, थांबा आपण करू एकच मिनिट. 1,20,000 प्लस 36,000 प्लस 20,000 अमाऊंट आली 1,76,000. 1,76,000 ही झाली आपली टोटल. अजून आपल्याला एक गोष्ट मायनस करायची आहे, कोणती, 4 नंबरचं वर्किंग येईल ह्याच्यात, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. ऑफ बी लिमिटेड.
बघा इथं सांगितलेलं आहे बी लिमिटेडची जी प्लांट अँड मशिनरी आहे ती ओव्हर व्हॅल्युएशन झाली 10,000 रुपीजनी. आपण ते 10,000 इथं लेस करूया, कारण ती आपली प्रॉपर्टी कमी झाली किंवा पैसे आपले कमी झाले. मग किती आले बघा 1,66,000. हा झाला आपला कॅपिटल प्रॉफिट. ह्याला आपण नाव देऊ देअरफॉर कॅपिटल प्रॉफिट. आता कसं कळणार प्रॉफिट झाला का लॉस? तर बघा इथं काय आहे, तुमच्याकडे जर्नल रिझर्व्ह मध्ये म्हणजे तुमच्याकडे पैसे होते 1,20,000 रुपये तुमच्याकडे होते. परत प्रॉफिट झालेला आहे म्हणजे तुमच्याकडे पैसे वाढले एवढे, तुमच्या ॲसेटची प्राइस वाढली एवढ्याने. म्हणजे टोटल तुमची जी ॲसेट म्हणजे तुमच्याकडे जे पैसे आहेत ते 1,76,000 आहेत. त्याच्यातून 10,000ची तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे हा प्रॉफिट झाला. ह्याच्यातून हे जर मायनस झालं तर प्रॉफिट, ह्याच्यातून हे जर मायनस नाही झालं तर मग लॉस. तर आता आपलं मायनस होते 1,76,000 मधून 10,000 मायनस होत आहेत. जो पण आला तो काय आहे कॅपिटल प्रॉफिट. अमाऊंट आहे 1,66,000. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, हे होतं इथं थोडं रेड पेनने दाखवते. फर्स्ट कॅल्क्युलेशन हे होतं, सेकंड कॅल्क्युलेशन हे होतं, थर्ड कॅल्क्युलेशन. आता आपलं फोर्थ कॅल्क्युलेशन येणार आहे. इथं हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे तो होल्डिंग कंपनीला आणि मायनॉरिटी किंवा सबसिडरी कंपनीला आपल्याला वाटायचा आहे. म्हणजे कोणाच्या वाट्याला किती येतोय. तर मग आपण काय करू, इथं डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट, डिव्हिजन आता कॅपिटल प्रॉफिटचा अमाऊंट आहे 1,66,000 रुपीज. 1,66,000. ह्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे दोन कंपनीमध्ये, ए ला आणि बी ला किती. तर मग मी ना इथं थोडंसं व्यवस्थित दाखवते तुम्हाला. 1,66,000ची जी अमाऊंट आहे ती मी डिवाइड करणार आहे दोन कंपनीमध्ये. इथं आहे ए लिमिटेड, इथं आहे बी लिमिटेड. मायनॉरिटी लिमिटेड किंवा तुम्ही ह्याला म्हणा बी लिमिटेड. बी लिमिटेड. आता ह्यांचा रेशो लक्षात ठेवायचा. इथं आपण रेशो काढलेला आहे बघा. ह्याला इथं थोडंसं 4/5 जो रेशो आहे त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. ए लिमिटेडचा रेशो बघा इथं 4/5. थोडंसं नीट आता इथं समजून घ्या काळजीपूर्वक. तर मी काय करणार आहे इथंच लिहिते 4/5 ह्याचा रेशो. आता मला थोडंसं समजवते बघा. आपण काय करतो असं लिहिलंय मी 4/5 है ना. तर याचा अर्थ हे जो 4 आहे तो एचा आहे, हा 4 आहे तो कोणाचा आहे एचा आहे. आपण काय करतो फॉर एक्झाम्पल मी इथं 1 टाकला तर ह्या दोघं आपण लिहिताना ह्याला कसं लिहितो 1 कसा आला बघा 4 + 1 म्हणजे 4/5. 5 कसा आला 4 + 1, 4 + 1 म्हणजे आपण खाली डिनॉमिनेटरला 5 लिहितो. ह्याचा अर्थ हा 1 आहे हा कोणाचा आहे मायनॉरिटीचा आहे आणि हा 4 कोणाचा आहे एचा आहे. हा ए लिमिटेडचा आहे आणि हा बी लिमिटेडचा आहे. आता फॉर एक्झाम्पल अजून एक समजवते, एक्झाम्पल म्हणून समजवते. असं लिहिलं आपण 3/5. तर ह्याचाच काय संबंध नाही, हे एक्झाम्पल आहे समजवण्यासाठी. म्हणजे ह्याचा मी रेशो कसा लिहिणार 3:2. का लिहिणार 3:2 कारण ह्या दोघांचं जर मी प्लस केलं 3 + 2 तर 5 येतं. म्हणजे 3/5 आणि 2/5 असं येतं. तर इथं कसं येईल बघा. आता हे मी तुम्हाला समजवण्यासाठी एक्झाम्पल सांगितलं. मी इथं 1 घेतला कारण 4 + 1 5 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा एचा रेशो आहे. तर बीचा किती असेल बघा हा 1. ह्या दोघांचे ऍड करून किती येतं 5. 1/5 कळाला असेल तुम्हाला. असं गृहीत धरते म्हणजे ह्यांचा जो रेशो आहे तो 1/5 आहे बीचा आणि एचा आहे 4/5. आता आपल्याला काय करायचं आहे हे जे 1,66,000 आहेत म्हणजे इथे येईल 1,66,000 × 4/5. अमाऊंट बघा किती येते रुपीज मध्ये आणि इथं कसं येईल हीच अमाऊंट येईल 1,66,000
इंटू 1/5 रुपीज. तर आता आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघूया किती येते. 1,66,000 इंटू 4 डिवाइड बाय 5 अमाऊंट आली 1,32,800 सॉरी 1,32,800 हे आली एला. सेम वे 1,66,000 इथं बघा इंटू 1 केलं तर तेवढीच आन्सर येणार आहे. डिवाइड बाय आपल्याला करायचं आहे 5. अमाऊंट आलेली आहे 33,200 हे आलं. तर ह्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मी हे रेड पेनने तुम्हाला माहितीसाठी लिहून ठेवत आहे की तुम्हाला समजावं. ह्याला म्हणायचं ह्याचं जे आपण नेक्स्ट कॅल्क्युलेशन करणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टचं तेव्हा हे येणार आहे. तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचं आहे. मायनॉरिटीच्या इंटरेस्टच्या वेळेस ही अमाऊंट घ्यायची आहे म्हणून ह्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मी तुम्हाला समजावून रेड पेनने लिहिते, तुम्ही ब्ल्यू पेननीच लिहा. आणि हे गुडविलच्या कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला ही अमाऊंट घ्यायची आहे. गुडविल कधी कधी रिझर्वला जाते बट आता आपण ह्याला गुडविल कन्सिडर करू. तर गुडविलचं जेव्हा आपण नेक्स्ट जी वर्किंग नोट येणार आहे ती ह्याची येणार आहे. नेक्स्ट गुडविलची एक वर्किंग नोट येणार आहे. मायनॉरिटी इंटरेस्टची एक वर्किंग नोट. आता मायनॉरिटी इंटरेस्टची येईल 4 नंबरची, ही 5 नंबरच्या वर्किंग नोटला जाईल. तर तेव्हा आपण ह्या अमाऊंट घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढची जी वर्किंग नोट आहे ती आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. 5 नंबरला स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता बघा मायनॉरिटी इंटरेस्ट आपण फाइंड करत आहोत. तर मायनॉरिटी इंटरेस्ट फाइंड करताना सगळ्यात पहिलं तुम्हाला हे बघायचं आहे की त्या जी मायनॉरिटी कंपनी आहे म्हणजे बी लिमिटेडकडं किती शेअर्स शिल्लक राहिलेले आहेत. तर थोडंसं नीट बघा. बी लिमिटेडचे शेअर्स किती होते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे मी. बी लिमिटेडचे शेअर्स आपण मगाशी काढलेलं होतं बघा वर्किंग नोट करून की बी लिमिटेडनं 20,000 शेअर्स होते. म्हणजे इथं जे 2 लाख दाखवले क्वेश्चनमध्ये त्याच्यामध्ये एक शेअर्स 10 रुपयाचा होता. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती होते 20,000 नंबर ऑफ शेअर्स होते 20,000 बघा. आणि इथं बघा 20,000 जे नंबर ऑफ शेअर्स होते त्यातले 16,000 शेअर्स कोणी बाय केलेले आहेत ए लिमिटेडने घेतलेत. म्हणजे 20,000 16,000 शेअर्स ए लिमिटेडने घेतले. कोणाचे बी लिमिटेडचे. मग बी लिमिटेडकडे किती शेअर्स राहिले बघा बरं करून. 20,000 होते शेअर्स. 20,000 शेअर्स होते त्यातले 16,000 शेअर्स ए लिमिटेडने घेतले. 16,000 म्हणजे किती राहिले 4,000 शेअर्स आहेत हे आता बी लिमिटेडकडे आहेत. फक्त 4,000 शेअर्सच बी लिमिटेडकडे आहे. जर त्याला इंटू एक शेअर्स कितीचा होता तर 4,000 इंटू 10 म्हणजे आले 40,000 एवढे रुपीज आहेत. हे रुपीज आहेत आणि हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. ह्याला रुपीज आपण म्हणू शकत नाही. तर हे रुपीज 4,000 शेअर्स आहे त्याची व्हॅल्यू 40,000 आहे फेस व्हॅल्यू. तर बी लिमिटेडकडे आता फक्त 4,000 शेअर्सच राहिलेले आहेत. तर आपण त्याला लिहिणार कसं बघा. तर पहिलं लिहिणार मी इथं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स value of shares held by minority. किती शेअर्स होते तुम्हाला इथं मी ब्रॅकेट इथं जागा नाही पुढं इथं लिहिते
4,000 नंबर ऑफ शेअर्स ॲट ₹10 each. किती झाली अमाऊंट? 40,000. 40,000 रुपये त्याची व्हॅल्यू झाली. आता मी तुम्हाला काढून दाखवलेलं होतं. त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ॲड कॅपिटल प्रॉफिट. ॲड कॅपिटल प्रॉफिट हे पाठ करून घ्यायचे आहेत फॉर्म्युले तुम्हाला. कॅपिटल प्रॉफिट बघा आपण इथं लिहिले ना, हा जो कॅपिटल प्रॉफिट होता तिचा किती होता? 33,200. जेव्हा ती कंपनी मर्ज झालेली आहे दुसऱ्या कंपनीमध्ये तेव्हा तिच्याजवळ किती प्रॉफिट होता? 33,200. म्हणजे मर्ज होण्याच्या अगोदर तिच्याकडे शेअर्स किती राहिलेले आहेत? 40,000 रुपयाचे शेअर्स आहेत आणि 33,200 रुपीजचा प्रॉफिट आहे. म्हणजे तिचा जो प्रॉफिट किती झाला टोटल त्याला मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतात. 33,200 ॲड करा, अमाऊंट येईल 73,200. ह्याला नाव द्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. ह्याला नाव येईल, ह्याला मायनॉरिटी इंटरेस्ट तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. ह्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. तर मी तुम्हाला कळावं म्हणून मी हे रेड पेननी टाकते. हे जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. हे पण मी तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहून ठेवते. ही अमाऊंट तुमची बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आहे. म्हणून बॅलन्स शीट मी असं लिहिलं आहे BS बॅलन्स शीट. आणि ही कुठल्या साईडला जाणार आहे? लायबिलिटी साईडला. ही अमाऊंट तुमच्या कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून 73,200 रुपीज तुम्ही शो करणार आहात. ही झालं आपलं 5 नंबरचं स्टेटमेंट. आता आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट स्टेटमेंट तयार करायचं आहे. बघा 5 नंबरपर्यंत मी तुम्हाला स्टेटमेंट करून दिलं. पहिलं काय होतं तर कोणी कोणाला ॲक्वायर केलं, कोणत्या तारखेला, त्याच्यानंतर किती शेअर्स ॲक्वायर केले. Aनं Bचे 20,000 शेअर्समधले 16,000 शेअर्स घेतले, त्यांचा रेशिओ आला 4/5. नंतर आपण कॅपिटल प्रॉफिटचं स्टेटमेंट तयार केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, जो कॅपिटल प्रॉफिट होता तो कॅपिटल प्रॉफिट डिवाइड केला Aला आणि Bला. त्याच्यानंतर होतं स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. तर ह्या ज्या स्टेप आहेत त्या लक्षात ठेवा आपण काय काय केलेलं आहे. तुम्ही ह्याला 4 नंबर नाही दिला तरी चालेल. ह्याला नको 4 नंबर द्यायला, ह्याला देऊ आपण 4 नंबर. काय केलं बघा, पहिलं कुणी कोणाला ॲक्वायर केलं, नंतर किती शेअर्स ॲक्वायर केले, नंतर स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट लिहिला. हे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट इथपर्यंत येईल. 4 नंबरला आहे मायनॉरिटी स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता 5 नंबरला आपण गुडविलचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर आता बघा मी नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे माझं स्टेटमेंट ऑफ गुडविल. 5 नंबरला येईल स्टेटमेंट ऑफ गुडविल. हे वर्किंग नोट आपल्याला करायच्याच आहे, त्याच्याशिवाय तुमचा आन्सर निघणार नाही. स्टेटमेंट ऑफ गुडविल. कधी कधी हे कॅपिटल रिझर्व पण येतं, नंतर तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन जसं पुढे जाईल तसं लक्षात येईल तुमच्या. आता आपल्याला स्टेटमेंट ऑफ गुडविल करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय येतं गुडविलमध्ये, तर A लिमिटेडनं, आता हे जे स्टेटमेंट ऑफ गुडविल आहे हे A लिमिटेडशी रिलेटेड असणारं वर्किंग येणार आहे. तर मी इथं तुम्हाला कळा म्हणून मी रेड पेननी लिहिते A लिमिटेड, कारण इथं ज्या पण व्हॅल्यू घेणार आहात तुम्ही त्या A लिमिटेडच्या घ्यायच्या आहेत. आता आपण स्टेटमेंट ऑफ हे जे केलं बघा इथं स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट, ह्याच्यामध्ये आपण B लिमिटेडच्या व्हॅल्यू घेतलेल्या होत्या. इथं थांबा, थोडंसं लिहायचं राहिलं. इथं पण बघा स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट कोणाचं व्हॅल्यू घेतले आपण? B लिमिटेडच्या. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट इथं पण आपण B लिमिटेडच्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. आता आपण इथं A लिमिटेडच्या व्हॅल्यू घेणार आहोत. इथं B लिमिटेडचे किती शेअर्स B लिमिटेडकडे राहिलेले होते, एका शेअर्सची प्राइस किती होती, आणि B लिमिटेडचा कॅपिटल प्रॉफिट, हे सगळं B लिमिटेडच्या व्हॅल्यू होत्या. आता आपण स्टेटमेंट ऑफ गुडविल करणार आहोत. ह्याच्यामध्ये A लिमिटेडच्या व्हॅल्यू आपण घेणार आहोत. मग आपण लिहिणार कसं बघा, स्टेटमेंट कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय A लिमिटेड. कॉस्ट of shares acquired
इथं आपण ए लिमिटेड लिहिलं आहे म्हणून इथं लिहा बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडनं शेअर्स जे ॲक्वायर केलेले आहेत ते शेअर्स. आता आपल्याला माहिती आहे, तर क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे बघा, 16,000 इक्विटी शेअर्स ॲक्वायर्ड केलेत ए लिमिटेडनं. आपण ए लिमिटेडचं कॅल्क्युलेशन करतोय. मग त्याने किती शेअर्स ॲक्वायर केले? 16,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच. म्हणजे किती झाले बघा, 16,000 इंटू 10, 1,60,000. थांबा एक मिनिट. 16,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत, पण कॉस्ट ऑफ शेअर्स लिहायचे आहेत आपल्याला. थोडंसं बघा इथं, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इन बी लिमिटेड ॲट कॉस्ट लिहिलं आहे बघा. ॲट कॉस्ट किती आहे? 3,40,000. तर ह्याने ॲक्वायर किती केलेले आहेत वर लिहिलेलं आहे मी इथं. तर थांबा, ह्याला आपण 1 नंबर नाव देऊ म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. हे 2 नंबर आहे. कॉस्ट बघा इथं लिहिलेलं आहे क्वेश्चनमध्ये 3,40,000. कॉस्ट ऑफ शेअर्स आहे 3,40,000. आणि एक शेअर्स किती ॲक्वायर केलेला आहे बघा. त्यांनी काय केलेलं होतं, ह्याचा अर्थ काय आहे, बी लिमिटेडनं ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स कितीला खरेदी केलेले होते त्यांनी? 3,40,000 रुपयाला. ह्या कंपनीला ॲक्वायर करायच्या अगोदरच 3,40,000 रुपयाला बी लिमिटेडचे शेअर्स ए लिमिटेडनं खरेदी केलेले होते. आणि आत्ता सगळे नाही शेअर्स घेतले, त्यातले 16,000 शेअर्स घेतलेत. हे किती शेअर्स घेतले ते आपल्याला इन्फॉर्मेशन दिली नाही, फक्त सांगितलंय की 3,40,000 रुपयाला पहिलीच त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती ए लिमिटेडनं. कोणामध्ये? तर बी लिमिटेडच्या शेअर्समध्ये. आणि आता बघा, आता किती शेअर्स घेतले? तर इथं लिहिलंय 16,010 रुपीजला घेतला, म्हणजे 1,60,000ला शेअर्स खरेदी केली. आता त्याची किंमत किती आहे? तर 10 रुपये आहे, म्हणजे 1,60,000 रुपये आहे. मग आता बघा बरं, ह्याच्यातून ते काय करायचे आहे, इथं लिहा फेस व्हॅल्यू. हे ॲक्च्युली ना फेस व्हॅल्यू लेस करायचं आहे. या दोघांचं किती येतंय बघा बरं लेस करून. $3,40,000 मायनस 1,60,000, तर 1,80,000. याचा अर्थ असा आहे 1,80,000. तर त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे बघा. आता ॲक्च्युली लॉस झाला इथं ए लिमिटेडचा. त्यांनी पहिलेच 3,40,000 रुपये गुंतवलेले होते. आता त्यातले 1,60,000 रुपये आत्ता त्यांनी काय करायचं आहे, बी लिमिटेडला द्यायचे आहेत. म्हणजे 1,40,000 रुपये ॲक्च्युली बी लिमिटेडनं जास्त एक्सिस अमाऊंट पेड केलेली आहे. तर त्याला आपण म्हणू एक्सिस अमाऊंट पेड. जास्त पैसे पेड केले. 1,60,000 करायचे होते, 3,40,000 केले, म्हणजे 1,80,000 रुपये जास्त पेड केले. मग आता आपल्याला जो कॅपिटल बघा, आता इथं मी तुम्हाला वर्किंग नोट करून दिलेली होती. इथं बघा, आपण गुडविलच्या स्टेटमेंटमध्ये जी वर्किंग कॅपिटल प्रॉफिट होता, हा कॅपिटल प्रॉफिट 1,32,800 मी लिहिलेला आहे. इथं गुडविल म्हणजे गुडविलच्या स्टेटमेंटला येणार होतं. म्हणजे आता आपण स्टेटमेंट ऑफ गुडविल करतोय, तर इथून ही व्हॅल्यू लेस होणार आहे. थांबा, तुम्हाला अजून पण हे सोपं करून ठेवते. इथं आहे ना, मी लेसचं साईन करून ठेवते. इथं ही व्हॅल्यू लेस होते तुम्हाला समजण्यासाठी. ही लेसची व्हॅल्यू आहे, हे मायनस होतं कुठं तर ह्या स्टेटमेंटला 5व्या. आणि ही जी आहे मायनॉरिटी इंटरेस्ट, हे ॲड होतं. हे ॲड होतं कुठं तर मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला, म्हणून मी इथं मायनॉरिटी इंटरेस्ट लिहिलं होतं. मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला ही जी व्हॅल्यू आहे कॅपिटल प्रॉफिटची, काय आहे, कॅपिटल प्रॉफिट आहे 33,200, तो इथं ॲड होतो. आणि ही जी गुडविलची व्हॅल्यू आहे, हे गुडविलच्या स्टेटमेंटला ती लेस होते. तर इथं मी लिहिणार आहे लेस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आपण ए लिमिटेडचा घेतोय, म्हणून मी इथं ए लिमिटेडचा जो कॅपिटल प्रॉफिट आहे तो घेते. इथं बी लिमिटेडचं कॅल्क्युलेशन होतं, इथं मी बी लिमिटेड लिहिलं, म्हणून मायनॉरिटी इंटरेस्ट बी लिमिटेडचं घेतलं.
तर आता मी काय करणार आहे, तर कॅपिटल प्रॉफिट आहे ए लिमिटेड इन ए लिमिटेड किती आहे इथं दिले बघा 1,32,800. हे लेस करायचं आहे ह्याच्यातून, इथं लेसचं साईन येईल. लेस झालं बघा 1,80,000 मधून 1,38,800 जर लेस झालं तर समजायचं गुडविलची व्हॅल्यू येईल, आणि जर लेस नाही झालं तर मग रिझर्व असतो. तर 1,80,000 मायनस 1,32,800 आलं 47,200. लेस होते म्हणून आपण ह्याला म्हणू गुडविल. आन्सरला नाव काय द्यायचं आहे, देअरफॉर गुडविल. गुडविल. तर आता हे नीट लक्षात ठेवा, मी तुम्हाला समजण्यासाठी इथं ए लिमिटेड लिहिले. जे आपण व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत त्या ए लिमिटेडच्या घेतलेल्या आहेत. तर इथपर्यंतच ह्या क्वेश्चन सोपा होता, आणि एवढंच ह्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन फाइंड करायची होती, कारण याच्या व्यतिरिक्त आपल्याला क्वेश्चनमध्ये काही दिलेलं नाही आहे. म्हणजे बघा इथं एवढंच दिलेलं होतं. तर आता आपल्याला एक मायनॉरिटी इंटरेस्ट काय काय आपण फाइंड केलं, कोणी कोणाला ॲक्वायर केलं, कोणी कोणाला ॲक्वायर केलं, कोणाचे ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे किती शेअर्स घेतले त्याचा रेशो फाइंड केला, कॅपिटल प्रॉफिट फाइंड केलं, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट, आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ गुडविल. त्याच्यानंतर आपल्याला एक कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे, ती मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर मी अशी एक बॅलन्स शीट तयार केलेली आहे, कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड इट्स सबसिडरी बी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. तर 31 मार्च 2020ची आपल्याला एक काय करायची आहे, कॉन्सॉलिडेटेड म्हणजे दोघांची मिळून. आता सबसिडरी कंपनीला होल्डिंग कंपनीनं काय केलेलं आहे, ॲक्वायर केलेलं आहे. ॲक्वायर केल्यानंतर दोघांची मिळून एक बॅलन्स शीट तयार होणार आहे. ती बॅलन्स शीट आपल्याला इथं शो करायची आहे. सर्वात प्रथम आपण लायबिलिटी साईड पाहूया. तर लायबिलिटी साईडला बघा काय करायचं आहे, शेअर कॅपिटल एक लिहायचं आहे, शेअर कॅपिटल. आता ए लिमिटेडचं लिहायचं आहे, कारण ए लिमिटेडचं शेअर कॅपिटल आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. मला वाटतं इथं बघा ए लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे 5 लाख. बी लिमिटेडचं लिहायचं नाही, कारण ए लिमिटेडनं बी लिमिटेडला ॲक्वायर केलेलं आहे, आणि त्यांनी काय केलं आहे बघा, हे जे 3,40,000 शेअर्स ऑलरेडी ॲक्वायर केलेले आहेत. मग बी लिमिटेडचं परत घेऊ नका, नाहीतर तुम्ही 7 लाख घ्याल. 7 लाख घेऊ नका, कारण आपण ती गुडविलच्या ट्रीटमेंटमध्ये वर्किंग नोटमध्ये घेतलेलं आहे. तर आपण काय करू बघा, हे जे 5 लाख रुपीज आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहे. तुम्ही इथं म्हणा इश्यूड अँड सबस्क्राईब्ड अँड पेड ऑफ कॅपिटल. आपण डायरेक्टच लिहूया इथं इश्यूड अँड सबस्क्राईब्ड. पेड ऑफ कॅपिटल. आता किती होतं तर बघा इथं बघा क्वेश्चनमध्ये इथं दिलेलं आहे 5 लाख. तर आपण काय करायचं आहे, एक शेअर्स कितीचा होता, 10 रुपीजचा होता. मग 5 लाख अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स, इच शेअर्स. एक शेअर्स किती रुपयाला होता, 10 रुपयाला होता. म्हणजे हे 0ला 0 कट झाले, म्हणजे 50,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स इन ए लिमिटेड, हे ए लिमिटेडचे शेअर नंबर ऑफ शेअर्स आहेत. ए लिमिटेडचे 50,000, एक शेअर्स आहे 10 रुपयाचा. मग इथं लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये 50,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 इच. या दोघांचं इंटू केल्यानंतर अमाऊंट येणार आहे 5 लाख. इथं वर लिहिलं तरी चालेल 5 लाख. 5 लाख रुपये हे इक्विटी शेअर कॅपिटल होतं, कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला येईल. त्याच्यानंतर बघायचं आहे जर्नल रिझर्व. आता जर्नल रिझर्व बघा किती आहे, तर ए लिमिटेडचा घ्यायचा आहे, बी लिमिटेडचा घ्यायचा नाही, कारण आपण वर्किंग बी लिमिटेडचा जर्नल रिझर्व केलेला आहे. बघा इथं जर्नल रिझर्व इथं घेतलेला आहे. तुम्ही जर परत बॅलन्स शीटला घेतला तर डबल होईल, म्हणून आपण काय करणार आहोत, इथं जर्नल रिझर्व घेणार आहोत.
ए लिमिटेडचा आहे किती आहे बघा इथं 2,40,000. इथं घ्या 2,40,000. आता त्याच्यानंतर बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. तर जर्नल रिझर्व्ह नंतर प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणाल प्रॉफिट अँड लॉस कोणाचा घ्यायचा, तर एचाच घ्यायचा. बीचा का नाही घ्यायचा, कारण बीचा आपण इथं प्रॉफिट अँड लॉस घेतलेला आहे तुम्ही आणि त्याच्यावरून ही कॅल्क्युलेशन केलं आहे. त्यामुळे बीचा प्रॉफिट अँड लॉस नाही घ्यायचा. तर एचा बघा आपण पहिलं काय घेतलं, इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल घेतलं 5 लाख. त्याच्यानंतर काय घेतलं, जर्नल रिझर्व्ह घेतला. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस. मग इथं लिहा प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस किती आहे ए लिमिटेडचा 57,200. हा झाला प्रॉफिट अँड लॉस. आता तुम्ही म्हणाल मग त्याच्यानंतर काय येईल, तर त्याच्यानंतर ह्याच्या खाली हा प्रॉफिट अँड लॉस कोणाचा आहे, एचा आहे. तसंच आपण हा जो मायनॉरिटी इंटरेस्टचा जो प्रॉफिट अँड लॉस काढलेला आहे, म्हणजे इथं बघा इथं लिहिलंय ना सगळ्यात खाली मायनॉरिटी इंटरेस्ट 73,200 हे बी लिमिटेडचा आहे. तर हा बी लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस आहे, त्याला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो. म्हणून मी इथं हा प्रॉफिट अँड लॉस एचा होता, त्याच्या खाली मी लिहिणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मी इथंच काय घेतलं, कारण हा एचा प्रॉफिट अँड लॉस होता, हा बीचा प्रॉफिट अँड लॉस आहे. त्याची अमाऊंट आपण इथं प्रिंट केलेली आहे बघा 73,200. तर मी इथं लिहिणार आहे 73,200 रुपीज. हा प्रॉफिट अँड लॉस झाला. आता आपल्या बॅलन्स शीटमध्ये बघा काय दिलेलं आहे, नंतर बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट बीचा नाहीये, बीला इथं डॅश आहे. बीचा बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे लोन नाहीये, फक्त एचंच आहे. म्हणून मी इथं फक्त एकच लिहिणार आहे बँक ओव्हरड्राफ्ट. 2 असते तर मी दोघांचं ऍड केलं असतं. बँक ओव्हरड्राफ्ट किती अमाऊंट आहे 80,000. तर तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिते ए लिमिटेड. जेवढी पण एक्सटर्नल किंवा जी करंट लायबिलिटी आहे ती करंट लायबिलिटी काय करायची आहे, दोघांची पण घ्यायची आहे. फक्त शेअर कॅपिटल एचं, जर्नल रिझर्व्ह एचा, प्रॉफिट अँड लॉस एचा आणि मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे बीचा प्रॉफिट अँड लॉस. तर हे लक्षात ठेवा. आणि बाकी सगळ्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या दोघांच्या घ्यायच्या आहेत. एची बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे ती आहे 80,000 आणि बीची आहे नील. तुम्ही डॅश मारू शकता, काहीच नाहीये, दोघांचं ऍड करून बाहेर लिहायचं आहे. तर इथं आलं 80,000 रुपीज. त्याच्यानंतर बघा बॅलन्स शीटला जावा. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल. आता बिल्स पेएबल घेताना ए लिमिटेडचं किती आहे आणि बी लिमिटेडचं किती आहे ते घ्यायचं आहे. ए लिमिटेड. ए लिमिटेडचं बिल्स पेएबल मला वाटतं बघा बरं इथं ए लिमिटेडला बिल्स पेएबल नाही आहेत, नील आहे, इथं येईल डॅश. बी लिमिटेडचे बिल्स पेएबल आहेत 8,400. 8,400. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याची आणि ह्याचं ऍड करायचं आहे. दोघांची लायबिलिटी मी आतमध्येच लिहिणार आहे, कारण इथं ब्रॅकेटमध्ये सांगितलं इन्क्लूड ₹3,000 पेएबल टू ए लिमिटेड. आता इन्क्लूड म्हणलं की लक्षात ठेवा ते लेसच करायचं आहे, ऍड झालंय तर लेस करायचं आहे. मग ह्या दोघांची टोटल करा 8,400. म्हणजे ए चे नील होते, बी चे एवढे, म्हणजे दोघांची टोटल आली बिल्स पेएबलची 8,400. त्याच्यातून आपल्याला लेस करायचे आहेत. लेस, आता लेसला काय लिहायचं आहे, तर इंटर कंपनी ओईंग म्हणायचं आहे. इंटर कंपनी ओईंग. ओईंग म्हणजे अंतर्गत देणं घेणं असतं, समजवते तुम्हाला. ओईंग्स. अमाऊंट आहे 3,000. ह्यातून बघा आता 8,400 मधून 3,000 मायनस केले तर किती अमाऊंट येते 5,400. इथं पण लिहू शकता, इथं लिहिलं तरी चालेल 5,400. ही काय आहे इंटरओईंग म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण. इथं बिल्स पेएबल होतं, कोणाचं होतं तर बी लिमिटेडला देणं होतं 8,400 रुपये. त्याच्यामधले
ए कंपनीला देणं होतं 3000 रुपये, मग ए कंपनीला अंतर्गत देणं घेणं त्यांनी मिटवलं. आता देणं किती आहे दोघांचे मिळून 5400 रुपीज. इंटर कंपनी ओईंग म्हणजे कंपनीची अंतर्गत देवाणघेवाण. ए न बी ला काय द्यायचं बघा, एचं जर देणं असेल तर ते बी ला मिळणार आहे, बी घेणार आहे, ए देणार आहे. जेव्हा ए देणार असेल तेव्हा बी घेणार असेल, म्हणजे कोणतरी देणार आहे ए आणि बी, एक देणार असेल तर एक घेणार आहे. ही जर ए ची लायबिलिटी, ही जर बी ची लायबिलिटी आहे कारण हे बी चं देणं होतं, त्यातले ए ला 3000 रुपये बी देणार होते, म्हणजे बी न ए ला 3000 रुपये दिले. तर आता दोघांची मिळून लायबिलिटी किती राहिली मग 5400 रुपीज. त्याच्यानंतर बघा बॅलन्स शीटला काय आहे, तसंच ही बिल्स पेएबलला पण होणार आहे ह्या साईडला, हे लक्षात ठेवायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स याला स्टार केलेला आहे कारण ह्याला एक ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये 12000 रुपये इन्क्लूड झाले. तिथं लिहिले बघा, सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड ₹12,000 ड्यू टू बी लिमिटेड. म्हणजे ए लिमिटेडने बी लिमिटेडला 12000 रुपये देणं आहे, बी लिमिटेडला ए लिमिटेड देणार आहे, म्हणजे ती 12000 रुपयाची जी लायबिलिटी आहे ती कमी होणार आहे. अंतर्गत देवाणघेवाण आहे ते दोघांची. म्हणून इथं त्याच्या खालची लायबिलिटी आहे बघा, इथं बिल्स पेएबल झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, ए लिमिटेडचे आहेत 47,100 आणि बी लिमिटेडचे आहेत 9000. दोघांची टोटल करा किती येते बघा, किती येते बघू आपण, चुकायला नको नाही तर मग थोडं प्रॉब्लेम क्रिएट होतो. अमाऊंट आहे 47,100 प्लस 9000, 56,100. आता बघा जे इथे इन्क्लूड लिहिलेलं आहे क्वेश्चनमध्ये बघा, इथे इन्क्लूड 12,000, तर ते इन्क्लूड म्हणजे लेस करायचं आहे आपल्याला. इथं लिहायचं आहे इंटर ओईंग कंपनी, इंटर कंपनी ओईंग्स किती आहे तर 12,000. तिथं बघा क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 12000 रुपये. 12,000 रुपीज लेस करा, 56,100 मायनस 12,000, 44,100. तर आन्सर इथं लिहूया आपण, 44,100 रुपीचं देणं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता हीच लक्षात ठेवा, इथं तुम्ही क्रेडिटर्समधून लेस केलंय तर इकडं डेटर्समधून पण लेस होणार आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा ॲसेट साईडला जाल तेव्हा करस्पॉन्डन्स त्याचे इफेक्ट होतात. तर क्रेडिटर्समधून लेस होतात, डेटर्समधून लेस होतात, बिल्स पेएबलमधून लेस होतात, बिल्स रिसिवेबलमधून पण लेस होतात. आणि हीच अमाऊंट होते 3000 आणि हे 12,000. ह्याचा अमाऊंट ॲसेटला परत काय होतात, लेस होतात. तर आता आपल्या बॅलन्स शीटला काय राहिलेलं आहे का नाही, म्हणजे बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली. आता ॲसेटला जायचं आहे. तुमच्या क्वेश्चनमध्ये बघा इथं बुकमध्ये दिलेलं आहे, तुमच्या काय काय दिलेलं आहे बघा. एक दिलेलं आहे, पहिलं दिलंय लँड अँड बिल्डिंग. तर सर्वात प्रथम आपण गुडविल घेऊया, कारण जेव्हा पण आपण इंटॅन्जिबल ॲसेट, फिक्स्ड इंटॅन्जिबल ॲसेट घेतो आणि गुडविलची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे बघा, स्टेटमेंट ऑफ गुडविल. गुडविलची व्हॅल्यू आहे 47,200. तर इथं आपण सर्वात प्रथम गुडविल घेऊया. गुडविल 47,200 रुपीज झाली गुडविल. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलंय लँड अँड बिल्डिंग, त्याच्या खाली घ्या लँड अँड बिल्डिंग. ए लिमिटेड अँड पी लिमिटेड. ए लिमिटेडची लँड अँड बिल्डिंग बघा तुम्हाला व्हिजिबल असेल 1,50,000 आणि 1,80,000. 1,50,000 तुम्ही ए ची बाहेर लिहिली तरी चालेल, तुम्ही दोन्ही मेथडनी करू शकता, बट मी असं पण करू शकते. थांबा 1 मिनिट, ए ची मी बाहेरच लिहिते कारण त्याला काही बदल झालेला नाही. कारण इथं काय सांगितलंय बघा, नीट बघा,
द डायरेक्टर आर ॲडवाइज दॅट लँड अँड बिल्डिंग ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडची अंडर व्हॅल्यू झालेली आहे लँड अँड बिल्डिंग. तर मग ए लिमिटेडची ॲज इट इज ठेवूया आपण 1,50,000. बाहेरच्या कॉलममध्ये लिहिते 1,50,000 ही बी एची लँड अँड बिल्डिंग आहे. बीची किती होती बघा, बीची लँड अँड बिल्डिंग आहे 1,80,000. त्याच्यामधून काय झालेलं आहे ॲड करूया आपण, कारण ती अंडर व्हॅल्यू झालेली आहे. म्हणजे इथं ॲड म्हणू शकता तुम्ही अंडर व्हॅल्यू. अंडर व्हॅल्यू कितीने झालेली आहे, तर इथं ॲडवर ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 20,000, 20,000 रुपये. अंडर व्हॅल्यू म्हणलं की ॲड करायचं, ओव्हर व्हॅल्यू म्हणलं की लेस करायचं. अंडर व्हॅल्यू म्हणजे तुमची इन्क्रीज झालेली आहे. तुम्हाला कळा म्हणून मी इथं लिहिते इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 2 लाख. 1,80,000 प्लस 20,000 त्याची व्हॅल्यू झाली 2 लाख रुपीज. तुम्ही असं बाहेर लिहू शकता. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. आता आपल्याकडे जागा नसते, नाही तर इथं हे आतमध्ये पण आपण केलं असतं आणि बाहेर अमाऊंट लिहिली असते, पण तेवढं आपल्याकडं पेज मोठं नसतं, त्याच्यामुळे मी ह्या मेथडनी केलेलं आहे. आता बघा ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडची प्लांट अँड मशिनरी किती आहे, तुम्हाला एक वेगळी मेथड पण दाखवते. 2,40,000 आपण इथं पण लिहू शकतो बघा 2,40,000 एची. आणि खाली क्वेश्चन ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे बीची काय झालेली आहे, बीची जी प्लांट अँड मशिनरी आहे ती ओव्हर व्हॅल्यूड बाय 10,000, 10,000 रुपयांनी प्लांट अँड मशिनरी बीची कमी झालेली आहे. मग बीची किती आहे प्लांट अँड मशिनरी 1,09,400, 1,09,400 ती मी आतमध्ये लिहिली. मग लेस मी इथं डिक्रीज पण म्हणू शकते. कितीने डिक्रीज झाली तर 10,000ने झाली इथं सांगितलंय बघा. मग आपण ह्याच्यातून 10,000 रुपये मायनस करू. 1,09,000 मायनस 400 तुम्ही व्यवस्थित करा, कारण चुकलं तर अमाऊंट तुमची पुढं चुकत जाणार आहे. 9,400 मायनस 10,000 व्हॅल्यू आली 99,400. 99,400 टोटल करा बघा. तुमची प्लांट अँड मशिनरी किती झाली 99,400 प्लस 2,40,000, तर टोटल झाली 3 लाख. दोघांची टोटल झाली 3,39,400 टोटल केली. म्हणजे असं पण करू शकता किंवा असं पण करू शकता, दोघाचा मिनिंग एकच आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला पुढं बघूया. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर क्वेश्चनमध्ये बघा इन्व्हेस्टमेंट हे घ्यायचं नाही, ऑलरेडी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, परत घेऊ नका, कारण हे वर्किंग नोटमध्ये आपण 3,40,000 अमाऊंट घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू घेऊया आपण. ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडची स्टॉकची व्हॅल्यू किती आहे बघा 1,20,000 आणि 36,000. वळीनं जाऊया म्हणजे आपण चुकणार नाही. 1,20,000 आणि 36,000 दोघांची टोटल करून बाहेर काढा. 1,20,000 आणि 1,50,000 सोपं आहे बघा. इथं 1 2 3 0 हे 6 3 + 2 5 1,56,000. 1,56,000 स्टॉकची व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्सला आपण स्टार केलेला आहे, कारण क्रेडिटर्सला ह्या साईडला काय होतं लेस केलेलं होतं, तसं इथं पण तुम्हाला लेस करायचं आहे, म्हणून इथं लिहा सन्ड्री क्रेडिटर्स, सॉरी सन्ड्री डेटर्स. ए लिमिटेड. ए लिमिटेडची व्हॅल्यू किती आहे बघा 44,000. हा आता आपल्याला काय सांगितलं इथं बघा सन्ड्री क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड झालेले होते, म्हणजे आता इथं आपण दोघांचं आतमध्ये इथं ॲड करून घेऊन त्याच्यातून लेस करू. सन्ड्री डेटर्स आहेत 44,000 ए लिमिटेडचे, आणि बी लिमिटेडचे आहेत
ज्याला ॲडजस्टमेंट असेल तर व्यवस्थित करा. 40,000. दोघाची टोटल करा. 4 4 8 84,000. लेस इंटरओईंग. जेव्हा पण लेस इंटरओईंग असं येईल ना किंवा कंपनी ओईंग, तेव्हा दोघांची टोटल करून आतमध्ये घ्या. आणि वर मी इथं दाखवलंय बघा, लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी. तुम्ही असं पण करू शकता आणि असं पण करू शकता, दोन्ही पण बरोबर आहे. तर इथून बघा, आपण सन्ड्री क्रेडिटर्स मधून 12,000 मायनस केलेत, तर आपल्याला इथं पण काय करायचं आहे, 12,000 लेस करायचं आहे. नाव द्यायचं आहे इंटर कंपनी ओईंग, 12,000 रुपीज. हे पण सोपं आहे मायनस करायला. 1 2 3 0. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 8 मधून 1 गेलं, 7 राहिले. 72,000. आता झालं डेटर झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबलला बघा, आपण बिल्स पेएबलला 3,000 इन्क्लूड झाले, तर बिल्स रिसिवेबलला इथं ऑलरेडी दिली नाही दिलं तरी आपल्याला दोन्हीकडे पण करावं लागतं, सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल ह्या दोघांवर ॲडजस्टमेंट म्हणजे दोघं असतात. तर म्हणजे एकाचं देणं एकाचं घेणं, एकाचं देणं एकाचं घेणं, म्हणजे असंच असतं. ए देणं असेल तर बी घेणार आहे, बी घेणार असेल तर ए देणार आहे, असं होतं. म्हणून काळजीपूर्वक बघा. इथं आता त्याच्यानंतर डेटर्स नंतर आहे बिल्स रिसिवेबल. ए लिमिटेड बी लिमिटेड. इंटरओईंग येईल तेव्हा ॲडच करा दोघांना. 15,800 एचं आहे, बीचं नील आहे. 15,800 बीचं नील आहे. दोघांची टोटल केली तर 15,800च येईल. त्याच्यातून लेस करायचं आहे इंटरओईंग, इंटर कंपनी ओईंग. असं नुसतं सीओ टाकलं तरी चालेल. ओईंग्स 3,000 लेस केले तर येतील. 15तून 3 गेले, 12,800. हे ओरली होऊ शकतं, तिथं कॅल्सीची गरज नाही. तिथं आपण कॅल्सी कॅल्क्युलेट करण्याची गरज पडत नाही. छोट्या छोट्या गोष्टी ओरलीच करा, वेळ जातो. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. नंतर सांगितलेलं आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडची कॅश अँड बँक किती आहे, 14,500. आणि बी लिमिटेडची आहे 8,000. 8 आणि 4 12. तर 500. 8 आणि 4 12शी 2 1 2 22,500. तर ही झाली आपली ॲसेट. संपली. आता इथं ॲसेटला काय आहे का नाही, तर आता नीट लक्षात घ्या. आपण काय केलं, हे एक मायनॉरिटी इंटरेस्ट लायबिलिटीला घेतलं आणि ही गुडविल आहे, इथं पण मी लिहून ठेवते. हे गुडविल आपण कुठे घेतलं, ॲसेटला घेतलं, ॲसेटला. तर हे ए म्हणजे ॲसेट. ॲसेटला ही अमाऊंट आपण पुट केली. ही एक घेतली, ही एक घेतली, आणि बाकी काय आपल्याला कुठं मेन्शन करण्याची गरज नाही. तर अशी आपली बॅलन्स शीट झालेली आहे. बॅलन्स शीटची टोटल करा, दोन्ही साईडची टोटल इक्वल येणार आहे, आणि इक्वल आली तर आपला आन्सर बरोबर आहे असं समजायचं आहे. तर तुम्ही करून बघा. व्हॅल्यू येते किती, मी आन्सरमध्ये बघते. व्हॅल्यू आहे 9,99,900. मी बघून लिहिते कारण वेळ जाईल म्हणून, पण मला माहिती आहे माझा आन्सर बरोबर असणार आहे. 9,900 99,900. 9,99,900. ह्याच्यामध्ये मी बॅलन्स शीट बरोबर तयार केलेली आहे. तर तुम्हाला बघा, आता ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. माझ्यामध्ये काही डाऊट नाही येणार आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.